नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मागच्या क्लासमध्ये मॅथ पेपरमधला टॉपिक होता क्रमाने येणारी संख्या ओळखा किंवा सांगा. क्रमाने येणारी संख्या कोणती, या पद्धतीचा आपण विचार केला होता आणि ते तुम्ही परफेक्ट केले असेल अशी आशा करतो. आता आपण पाहणार आहोत आकृत्याबद्दल. आपण आता पाहू प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा पद्धतीचे प्रश्न राहतील. तर कसे सॉल्व्ह करायचे याच्यामध्ये याच्यामध्ये ही स्कॉलरशिप मध्ये राहते, NMS मध्ये राहते, NTSC मध्ये राहते. जे काही आपण आतापर्यंत शिकत आलो ते सर्व ह्या तिन्ही परीक्षामध्ये राहते. ठीक आहे. जे थोडं सोपं राहिलं ते स्कॉलरशिपच्या परीक्षा राहते, त्याच्यापेक्षा थोडंसं हार्ड NMS, त्याच्यापेक्षा हार्ड NTSC मध्ये. ठीक आहे. पण हे तिन्ही परीक्षेमध्ये या टाईपचे एक्झाम्पल राहते. आता आपण पाहणार आहोत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर पहिला आहे, हे सर्व यायलाच पाहिजे, 100% यायला पाहिजे. सोपे सोपेच राहते, कठीण काही राहत नाही. फक्त आपल्याला वाटते तसं ते लिहून राहते तिथं, म्हणजे असं सर्व संख्या दिसते म्हणून आपल्याला कठीण वाटते, नाही तर काहीच नाही. फक्त डोकं शांत ठेवायचं, आपल्याला लागी. तर पहिला आहे फिगर पहा. तुम्ही कितीतरीदा पाहिला असेल. अशी फिगर आहे एक आपल्याला, आणि त्या डब्यामध्ये आपल्याला अशा संख्या दिल्या आहे. इथं 1 दिला आहे, असं दिल्या आहे आपल्याला संख्या. तर इथं या पद्धतीनं अशी आपल्याला आकृती दिली आहे. 1 2 3 पाहिजे. एक मिनिट. फिगर अशी आहे, 1 2 3 लाईन. 1 2 3 1 2 3 आणि हे सर्व जोडले आहे. अशी त्यांनी जोडले. आकृती तुम्हाला देऊन राहते, तुम्हाला. तर काय विचारलं इथं तुम्हाला? इथं आकृती आहे, आकृतीमधलं ते सुरुवात आहे ते. आता इथं विचारलं आहे तुम्हाला चौकोनांची संख्या किती. चौकोनांची संख्या मी दुसऱ्या पिरियडला घेतलं होतं. चौकोन कसे काढायचे, म्हणजे सेगमेंट आहे, सेगमेंट किती असेल, असं देऊन असेल, असे एवढे सेगमेंट आहे, इथं टोटल सेगमेंट किती, हे सर्व सांगितलं होतं. त्याच्यानंतर ट्रँगल मधले सांगितलं होतं, याच्यामधले सांगितले होते किती राहते, नाही का. ते सर्व सांगितलं होतं, फक्त हे बेसिक मध्ये सांगितलं होतं. आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये जे विचारलेले एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल पाहायचे. आता पाहायचे इथं पाहायचं आपल्याला की चौकोनांची संख्या किती. चौकोन समजते तुम्हाला. चौकोन म्हणजे 4 बाजू 4 कोण असले झाला चौकोन. ठीक आहे. मी चौरस म्हणत नाही, चौकोन म्हणतात. चौकोनाची संख्या किती. आता चौकोनाची संख्या असं देऊन आहे, चौकोनाची संख्या मग मोजून पाहायचं काय, 1 2 3 4 5 असे. तर येतही नाही मोजता आणि चुकल्याशिवाय राहत नाही. तर त्याच्यासाठी ट्रिक आहे. ट्रिक कशी आहे, तर याला नंबरिंग करून टाकायचं पाहिजे. 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 झाला. 4 चौकोन आहे. इथं इकडे पहा, 1 2 चौकोन, तिसरा चौकोन, चौथा चौकोन. अशी फिगर दिसल्याबरोबर काही विचार नाही करायचा. नंबरिंग आडव्याला नंबरिंग द्यायची, उभ्याला नंबरिंग द्यायची आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. पहा, याचा दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 2 जा 4. ठीक आहे. 2 गुणिला 2 म्हणजे 4. लिहितो पाहिजे. 2 गुणिला 2 प्लस हे झाले 2 गुणिला 2. नंतर हे 3 गुणिला 3, 3 गुणिला 3 प्लस 4 गुणिला 4, 4 गुणिला 4. किती झाले हे? 4 9 आणि हे 16. किती झाले हे? 16 9 25 ने 4 29. हे झाले 20. म्हणजे आतमध्ये किती आहे? 29 स्क्वेअर आहे, 29 क्वाड्रिलॅटरल आहे, चौकोन आहे. 29 क्वाड्रिलॅटरल आहे आतमध्ये, पण टोटल नाही झाली. आपल्या मोजायची आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये असं 29 देऊन राहणार नक्की. 100% तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 29 30 असे काही तुम्हाला देऊन राहते. ऑप्शन तुम्हाला असे देऊन राहील. आता तुम्ही असं जर केलं नाही, एवढंच लक्षात ठेवलं तुम्ही आणि असं करून पाहिलं तर तुम्हाला 29 येते. तुम्हाला 29 असलं त्याला तुम्ही टिक करता, राऊंड करून टाकता. पण तसं नाही. तर कसं हे आतमधले झाले 29. आता पहा, सर्वात मोठा एक राहिला, सर्वात मोठा एक. त्याच्यानंतर हा एक आहे, हा एक लहान आहे. ठीक आहे. आता टोटल झाले किती झाले? 32. म्हणून इथं क्वाड्रिलॅटरलचं संख्या किती आहे? तर 32 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं नंबरिंग द्यायचं, मल्टिप्लिकेशन करून टाकायचं आणि ज्याच्यामध्ये जे मोठे मोठे दिसत आहे ते त्याच्यामध्ये काउंट करायचे.
या टाईपची फिगर असली तर ठीक आहे. याच्यानंतरही आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या रेक्टँगलच्या राहील तुम्हाला, त्याच्यानंतर किंवा स्क्वेअरच्या देऊन राहील, तर अशा पद्धतीच्या भरपूर राहणार आहे, तर ते आपण पाहणार आहोत. पण अशा पद्धतीने विचार करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. अशी नंबरिंग द्यायची आणि सोडवायचं, ठीक आहे. आता क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल. आता पाहू प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. आता इथं तुम्हाला असं दिलं आहे, समजा असं दिलं आहे. पाहिल्या तुम्ही बरेचसे एक्झाम दिले आहे तुम्ही, अशा फिगर पाहिल्या आहे तुम्ही. आणि चौथी समजा अशी दिली, ठीक आहे. चौथी अशी तुम्हाला दिली. इथे नंबर 35 आहे, 30 आहे, 15 आहे, इथं 17 आहे, इथं 11 आहे. 11 आहे का, 11चा शेप पाहू मग आपण. 11 आहे का 19 होता, नाही 11 आहे, 19 असेल बहुतेक, 19 आहे. त्याच्यानंतर इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे इथची संख्या शोधायची आहे. त्याच्यानंतर आहे इथं 34, इथं 68 आहे, आणि इथं 50 आहे. आणि या याच्यामध्ये 72 आहे, 92 आणि 78. आता विचार करायचा, कसा करायचा विचार. इथं कोणता नंबर येईल याचा विचार करायचा. काही नाही, एकच ठीक आहे, वेगळं सोपं राहते. इथच्या इथं लॉजिक लावायचं, एका याच्यामध्येच लॉजिक लावून टाकायचं. पहा इथे 15 आहे, 15 आहे, याचे अर्धे होते, बरोबर आहे. असा विचार करायचा. इथं अर्धे होते, मग इथं अर्धे होत आहे का, इथं अर्धे होत आहे का, नाही, म्हणजे नाही जमत, ठीक आहे. आता दुसरा विचार, 3 5 15 होते, इथं 15 आले, ठीक आहे. 3 5 15, इथं आले 15. आता इथं 7 1 7 करू शकतो, पण 3 5 15 आले, इथं आले, पण इकडे आले का 3 4 12, इथं 12 नाही आले. 7 2 14, इथं 14 नाही आले, म्हणजे तोही आपलं लॉजिक लागत नाही. आता दुसरा विचार करायचा, ठीक आहे. आता काय करायचं तर करून पाहू आपण. 34 आहे काय ते, हो 34 दिसत आहे. 68 असते का, 68 आहे, पाहू. लिहिण्यात काही चुकलं असेल असं वाटतंय. पहा आपण सर्व प्रयत्न केले. आता दुसरं पूर्ण लॉजिक लावून पाहायचं. 3 × 5, 5 3 15 झाले, हे झाले 5 3 15. त्याच्यानंतर इथं पहा, याचे 4 3 12 झाले, हे नाही का, 3 × 4, 3 × 4, वरच्याचा गुणाकार केला 3 × 4, ठीक आहे. आणि इथेही केला गुणाकार 7 × 2 केला. आता पाहतोय, विचार करू, 5 3 15 झाले, हे त्या गुणाकारामध्ये हे जर मिळवले तर आपण पाहिला होता, तसा विचार करून पाहिला होता, ठीक आहे. आता याच्यामध्ये 15 झाले होते, 15 मध्ये याच्यामधून ती संख्या जर वजा केली, ही संख्या जर वजा केली, 15 आले का याचं मल्टिप्लिकेशन, 15 मायनस केली याच्यातून, तर 30 मधून 15 गेले, म्हणजे 15 राहिले. लॉजिक लावून पाहता फक्त आपण, काही नाही करता, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन केला, खालच्या संख्येतून ते मायनस केला. इथं बरोबर, इथं पहा 4 3 4 3 12 झाले, 4 3 12 झाले, 12 आपण 12 झाले, 12 68 मधून 12 गेले, 68 मधून 12 गेले, 8तून 2 गेले 6, 6तून 1 गेला 5, ठीक आहे. पाहू तिथं मला वाटतं 56 असला पाहिजे. त्याच्यानंतर इथं 7 2 जा 14 झाले, 7 2 14, 14 92 मधून 14 गेले, 92 मधून 14 गेले, 12तून 4 गेले, 8 राहिले, इथे 1 झाला, 9तून 2 गेले 7, म्हणजे हे 78 बरोबर आहे, म्हणजे लॉजिक बरोबर आहे. इथं 56 पाहिजे, इथं 56 पाहिजे. आता लॉजिक बिलकुल बरोबर आहे. याचा दोघांचा गुणाकार केला, गुणाकार या खालच्या संख्येतून मायनस करायचे. गुणाकार 15 आला होता, खालच्या संख्येतून मायनस केले तर 15 राहिले. इथं गुणाकार 4 3 12 होता, 4 3 12 होते, 4 3 12 होते, 68 मधून 12 गेले, 56 राहते, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 7 2 14, 92 मधून 14 गेले,
92 मधून 14 गेले, झाले बरोबर 78. म्हणजे इथे तसंच करायचं. इथे किती आहे? 7, 17 आहे. म्हणजे 1 गुणिले 7 म्हणजे 7च झाले. खालच्या याच्यामधून ते मायनस करायचे. नियम बनवला आपण का आलेला मल्टिप्लिकेशन खालच्या संख्येतून मायनस करायचा. मग 19 मधून 7 गेले म्हणजे किती झाले? 12. मग इथं आन्सर किती येते? 12. ठीक आहे. अशा पद्धतीने लॉजिक लावावं लागते. लवकर लवकर लावायचं, येऊन जाते तुम्हाला. काही नाही कठीण, काही नाही, फक्त असं लॉजिक लावायचं, डोक्याला चांगलं टॉनिक मिळते. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला लॉजिक लावून पॅटर्न शोधायचा आपला. तुम्ही प्रॅक्टिस केली तर लवकर येते, प्रॅक्टिस नाही केली तर नाही. या परीक्षेमध्ये कसं राहते, तुम्हाला येते का नाही येत ते महत्वाचंच नाही. तुम्हाला येत आहे तर किती लवकर येत आहे ते महत्वाचं आहे. जर तुम्ही कोणता एक्झाम्पल खूप लवकर सोडवलं तर ते महत्वाचं आहे. येत आहे तुम्ही त्याला 5 मिनिटला घालतं काही अर्थ नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरचे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे. सर्कल दिला आहे एक, त्याच्यानंतर असे दिले आहे. हे सोपेच राहते एक्झाम्पल, फक्त थोडंसं डोकं चांगलं चालवावं लागते, काही नाही येऊन जाते. आता इथं देऊन आहे तुम्हाला 21 देऊन आहे, इथं 9 देऊन आहे, इथं 15 देऊन आहे, इथं 14 देऊन आहे, इथं 7 देऊन आहे, इथं 3 देऊन आहे, इथं 5 देऊन आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे. इथं किती संख्या येऊन. ठीक आहे. पाहते इथं 3चा पाडा म्हणून पहा, 3च्या पाड्यात येत नाही, विचार करायचा ना. सर्वात लहान संख्या 3 दिसत आहे इथं. ठीक आहे. सर्वात लहान संख्या 3 दिसत आहे, 3च्या पाड्यामध्ये येत नाही, 5च्या पाड्यामध्ये येत नाही, 7च्या पाड्यामध्ये येत नाही. मग आता दुसरा विचार करून पाहता, इकडे तिकडे थोडंसं जोडून पाहायचं. ठीक आहे. स्क्वेअर क्यूब काही दिसतच नाही, आता जोडून पहा. हा 7 आहे, 7च्या समोरची संख्या किती आहे? 21 आहे. म्हणजे 7 3 जा 7 3 21 झाले बरोबर. 3चा लागला, सर्व ठिकाणी लागते का पाहायचं. त्याच्यानंतर याच्या समोरची ही संख्या 3 3 जा 3 3 न बोलत आहो ना, 3 3 जा 9 मिटली 9. ठीक आहे. त्याच्यानंतर हा ही 5 3 जा भेटले 15. म्हणजे प्रत्येक संख्येला कितीने मल्टिप्लाय करत आहे? 3 ने मल्टिप्लाय करत आहे. मग याला मल्टिप्लाय करा, यालाही मल्टिप्लाय करा. आता मल्टिप्लाय करत असताना पाहायचं का याला अशी संख्या कोणती आहे का 14 आले पाहिजे. 3 ने मल्टिप्लाय केलं तर 14 आले पाहिजे. असं तर होतच नाही आहे का. कोणत्याही संख्येला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 14 नाही येत आहे. 3 5 15 होते, नाही येत आहे. आता मग इकडचा विचार करायचा. मग 14 3 करायचा. 14 3 14 3 42, 14 3 42. म्हणून इथं संख्या किती येते? 42. ठीक आहे. अशा पद्धतीने विचार करायचा, समोरासमोरचा सर्व पद्धतीने विचार करायचा. आपण सर्व रँकमध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण लास्ट एक्झाम्पल घेऊ. आता शेवटचं एक्झाम्पल आहे. इथं तुम्हाला असं सर्कल दिला आहे, तुम्हाला असं सर्कल दिला आहे. या सर्कलमध्ये 24 आहे आणि इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. एक झालं. दुसरा सर्कल आहे, दुसऱ्या सर्कलमध्ये इथं 1 आहे, हे नाही, हे अलग अलग आहे. 1 आहे, इथं 9 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 17 आहे. त्याच्यानंतर तिसरं सर्कल देऊन आहे तुम्हाला, इथं 36 आहे, 7 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 2 आहे. आणि इथे आहे, इथे तुम्हाला नंबर काढायचा आहे. आणि इकडे 7 दिला आहे, इथे 4 दिला आहे, इथे 6 आहे आणि इथे 2 दिला आहे. इथे नंबर कोणता होते? आता नंबर इथं काढायचा आहे म्हणजे फक्त याच्याकडेच पाहून जमतच नाही, याच्याकडे पाहतच नाही, कधीच नाही. जिथं आपण काढायचं त्या जवळपास पाहतच नाही. पहिले म्हणजे दिला आहे त्याचा पॅटर्न लावून पाहायचा, लॉजिक लावायचा, आपला कसा रूल बनते ते पाहायचा. आता इथं रूल कसा बनते पहा. जे साईनचे 24 होते म्हणून 24 आले असेल का, असा विचार केला आपण. साईनचे 24 होत आहे ना असा. मग या दोन संख्येला तेवढा आला पाहिजे. 9 5 45 नाही येतं म्हणजे जमत नाही. ठीक आहे. पुन्हा पहा, साईन 3 18 18 तर आहेच नाही. ठीक आहे. 4 2 8 हा असं जमते. पहा आता इथे साईन 3 किती? 18. साईन 3 18 झाले. 18 न 2 20, 20 आणि 4 24 असं झालं. म्हणजे काय केलं आपण, या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर हे नाही मिळवले, त्याच्यामध्ये ऍड केले. आता इथे तसं जमते का पहा. काय केलं होतं, याचा दोघांचा मल्टिप्लिकेशन केला होता, इथे दोघांचा मल्टिप्लिकेशन करा. 9 1 9 9 आणि ह्या दोघांची ऍडिशन करा, ऍड करायचं त्याच्यामध्ये. 9 1 9 9 आणि 3 12 12 आणि 5 17. म्हणजे पॅटर्न लागत आहे. 2 याच्यामध्ये लागला, तिसऱ्यामध्ये लागला, झालं संपलं. इथे पहा 7 चौक 28. आपण इथं जसं केलं तसं 7 चौक 28, 28 न 6 34, 34 न 2 36 आले 36. म्हणजे इथे तसंच, म्हणजे 7 चौक 28
7 चोक 28, 7 4 नाही 8 3 आहे, 8 3, 8 आणि इथं 3 आहे, 4 आणि 2 आहे, 4 आणि 2, डबल डबल लिहिलं तर 4 आणि 2 आहे. ठीक आहे. काय केलं आपण या दोघांचा मल्टिप्लाय केला, 8 3 24 झाले, 24 ने 4 28, 28 आणि 2 28 29 30, म्हणून इथे किती येते 30. झालं, संपलं. तर अशा पद्धतीने विचार करायचा. ठीक आहे. तर याच्यावरचे पुन्हा पुन्हा आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही हे याला अभ्यास केला चांगला आणि परफेक्ट झालं पाहिजे असं करायचं. निवड वाचायचं, सोडून पाहायचं, आलं का हे करायचं, अशा पद्धतीने नाही करायचं. तर आपल्याला तुमच्याकडे एक्झाम्पल आहे किंवा मी होमवर्कसाठी देतो, त्याच्यामधले एक्झाम्पल घ्यायचे, सोडून पाहायचे. नाही सोडवता आले किंवा काही अडचण आली, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करायचा त्या पद्धतीने विचार करूनही जर आलं नाही तर मला सांगायचं, कमेंट करायचं, तर मी बरोबर त्याचं तुम्हाला पुन्हा काही ट्रिक्स असेल माझ्याकडे, म्हणजे त्या गणितासाठी लागणाऱ्या ट्रिक्स, मग ते सांगते मी. ठीक आहे. तर आता पाहू पुढच्या पिरियडला आपण.